आज विद्यालयामध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे संगणक आणि आजचा आपला चॅप्टर आहे मोर ऑन MS वर्ड आणि आपल्या सेशनचं नाव आहे फॉर्मॅटिंग डॉक्युमेंट. तर या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत आपले जे डॉक्युमेंट असते जे आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये क्रिएट करतो त्या डॉक्युमेंटला आपण फॉर्मॅट कसं करणार. तर सर्वात प्रथम आपण पाहूया की फॉर्मॅटिंग काय असतं. तर सांगू शकाल का की फॉर्मॅटिंग काय असतं? फॉर्मॅटिंग म्हणजे काय? येस, फॉर्मॅटिंग म्हणजे आपण आपल्या टेक्स्टला डेकोरेट करू शकतो. जसे तुम्ही आता पाहू शकता की माझे टेक्स्ट रेड किंवा ब्लॅक कलरचे आहे. हे सगळे फॉर्मॅट्स आहेत. फॉर्मॅटिंग आपण यालाच म्हणतो, जेणेकरून आपण आपल्या टेक्स्टचे फॉन्ट कलर किंवा टेक्स्टची स्टाईल चेंज करू शकतो, टेक्स्टची साईज चेंज करू शकतो किंवा आपल्या पेजचा कलर चेंज करू शकतो. तर हे सगळं फॉर्मॅटिंग मध्ये येतं. तर आपण हेच आज पाहायचं आहे की आपण फॉर्मॅट कसे करायचे. तर सर्वात प्रथम आपण वर्ड ओपन करू. तर इथे आपण पहिल्यांदा एक डॉक्युमेंट ओपन करायचं आहे. हे ऑलरेडी मी टाईप केलेलं आहे आणि आता हे आपलं सिंपल डॉक्युमेंट आहे. तर याला आपण जस्ट जसं हे हेडिंग आहे, या हेडिंगला मला थोडस जर मोठं करायचे असेल असे आपण याची साईज चेंज करू शकतो, याची स्टाईल चेंज करू शकतो. तुम्ही पाहू शकता इथे वेगवेगळ्या टाईपचे स्टाईल आहेत तिथं. आणि त्याच्यानंतर आपण याचा कलर चेंज करू शकतो. याला आपण अंडरलाईन करू शकतो अशा पद्धतीने आणि इटॅलिक करू शकतो. ओके, तर तुम्ही पाहू शकता हे आपलं जे टेक्स्ट आहे ते किती सुंदर दिसत आहे. तर अशा पद्धतीने आपण आपलं टेक्स्ट डेकोरेट करू शकतो. तर इथे काही शॉर्टकट कीज आहेत, जसं की बोल्ड करण्यासाठी कंट्रोल CTRL+B, +B ही शॉर्टकट की आहे. इटॅलिक साठी I आणि अंडरलाईन साठी कंट्रोल+U. तर आता आपण बाकीचं आपलं जे टेक्स्ट आहे त्याला पण आपण फॉर्मॅट करू. या टेक्स्टची साईज आपल्याला सपोज 20 पाहिजे आणि याचा कलर आपल्याला जर मरून, डार्क रेड किंवा रेड पाहिजे असेल तर आपण ते करू शकतो. पण ज्यावेळी तुम्हाला टेक्स्टला फॉर्मॅट करायचे असेल त्याआधी तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला हे जे टेक्स्ट आहे ते पहिल्यांदा सिलेक्ट केलं पाहिजे. तर टेक्स्ट सिलेक्ट करण्यासाठी जसे समजा मला जर हा पॉझिटिव्ह वर्ड जर सिलेक्ट करायचा असेल तर तुम्ही माऊसने सिम्पली ड्रॅग करून सिलेक्ट करू शकता किंवा त्या शब्दावरती डबल क्लिक केलं तर तो वर्ड सिलेक्ट होतो. आणि जर आपल्याला पूर्ण सेंटेन्स, हे जे सेंटेन्स आहे ते जर सिलेक्ट करायचं असेल तर आपल्याला जस्ट या सिलेक्टर बार वरती सिंगल क्लिक करायचं. तर हा जो व्हाईट स्पेस तुम्हाला दिसतोय, हा व्हाईट जो स्पेस आहे याला म्हणतात सिलेक्शन बार. ओके, आणि इथे आपण जर सिंगल क्लिक केलं तर आपलं हे सेंटेन्स पूर्ण सिलेक्ट होतं. तर अशा रीतीने तुम्ही टेक्स्टला सिलेक्ट करू शकता. आणि जर पूर्ण हा जो पॅरेग्राफ आहे याला जर तुम्हाला सिलेक्ट करायचे असेल, जर माऊस ड्रॅग न करता जर सिलेक्ट करायचे असेल
तर तुम्हाला सिम्पली इथे ओके, जर ट्रिपल क्लिक, जर तुम्हाला हा पॅराग्राफ सिलेक्ट करायचा असेल तर तुम्हाला जस्ट या सिलेक्शन बार वरती डबल क्लिक करायचं आहे. तर हा पॅराग्राफ सिलेक्ट होईल. आणि जर फुल टेक्स्ट जर सिलेक्ट करायचं असेल तर इथे आपल्याला ट्रिपल क्लिक करावे लागेल. ओके, ट्रिपल क्लिक म्हणजे तीनदा क्लिक करावे लागेल. ओके, तर अशा रीतीने तुम्ही टेक्स्टला सिलेक्ट करू शकता. तर आता समजा या टेक्स्टला आपण मिडल मध्ये आणायचंय, सेंटर, तर अशा रीतीने सेंटर मध्ये आणू शकता. या पॅरेग्राफला आपण जस्टिफाय करू शकतो. जस्टिफाय म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता या राईट साइडने पूर्ण सगळ्या ज्या लाईन आहेत त्या एका सेम लाईन मध्ये एका नंतर एक आल्यात. तर अशा पद्धतीने आपण आपल्या टेक्स्टला फॉर्मॅट करू शकतो. तर आता समजा मला हे सेंटेन्स मी कॉपी पेस्ट करते आणि या सेंटेन्सला मला इथे जसं फॉर्मॅटिंग आहे सेम तेच फॉर्मॅटिंग इथे द्यायचंय. तर काय करायचं, आता समजा तर इथे आपण काय काय केलंय हे आपल्याला जर समजा माहिती नसेल किंवा जर बऱ्याचशा गोष्टी आपण केलेल्या असतात त्या जर इथं रिपीट करणं शक्य नसेल तर आपण जस्ट फॉर्मॅट पेंटर ह्या ऑप्शनचा यूज करू शकतो. तर काय करतो, इथे आपण कोणतंही थोडंफार एक दोन लेटर पण तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा पूर्ण वर्ड पण सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर आपण फॉर्मॅट पेंटर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ज्या टेक्स्टला तुम्हाला सेम फॉर्मॅटिंग द्यायचं आहे ते टेक्स्ट मी इथं सिलेक्ट केलं. तर इथे तुम्ही पाहू शकता की सेम या सेंटेन्स सारखं फॉर्मॅटिंग इथे झालंय. ओके, तर याला म्हणतात फॉर्मॅट पेंटर. आता फॉर्मॅट पेंटर म्हणजे काय, जस्ट कॉपी द फॉर्मॅटिंग, म्हणजे जे फॉर्मॅटिंग तुमच्या टेक्स्टला असेल ते फॉर्मॅटिंग कॉपी होते. ओके, अदरवाईज जर समजा मला सेम सपोज हे सेंटेन्स आहे आपलं, या सेंटेन्सला जर फॉर्मॅट पेंटर ऑप्शन यूज न करता याच्यासारखे करायचे असेल तर मला काय करावे लागेल, फर्स्ट मला साईज चेंज करावी लागेल. ओके, तर पहिल्यांदा त्याच्यासाठी तुम्हाला साईज याची पण चेक करावी लागेल, याची साईज किती आहे 28, मग याची पण साईज आपण 28 केली आणि याचा फॉन्ट आपल्याला चेक करावा लागेल. ॲडॉब गोथिक फॉन्ट आहे हा, तर इथे तुम्हाला पण ॲडॉब गोथिक हा फॉन्ट करावा लागेल. त्याच्यानंतर इटॅलिक, याच्या कलर सारखा हा कलर चेंज करावा लागेल. तर कधी कधी आपल्याला हे शेड पण समजत नाही तर शेड आपल्याला मॅच करावी लागते. ओके, अंडरलाईन, बोल्ड, तर अशा रीतीने आपण याला फॉर्मॅट करू शकतो. पण एवढ्या फॉर्मॅटिंग ऑप्शन्स अप्लाय करण्याच्या आधी जर आपण फॉर्मॅट पेंटर ऑप्शन हा जर वापरला तर आपल्याला सेम फॉर्मॅटिंग करणं इझी होतं. ओके, तर अशा पद्धतीने आपण फॉर्मॅट पेंटरचा ऑप्शन यूज करू शकतो. अशा पद्धतीने आपण फॉर्मॅट पेंटरचा ऑप्शन यूज करू शकतो. इथे मी एक लिस्ट बनवतीये. ओके, तर
या लिस्टला आपण बुलेट देऊया. ओके, आणि या लिस्टचा मी कलर चेंज करते. ओके, तर अशा पद्धतीने आपण एक लिस्ट तयार केलेली आहे. आता समजा आपण इथे नॉर्मल एक लिस्ट क्रिएट केली. सपोज फ्रुट्सची लिस्ट. आधी आपल्याला नॉर्मल फॉर्मॅटिंग करून घ्यायचंय. तर ओके, तर ही फ्रुट्सची लिस्ट आहे. तर या लिस्टला मला जर हे सेम फॉर्मॅटिंग द्यायचं असेल तर मला काय करावं लागेल? काही इथून मी सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर फॉर्मॅट पेंटर. ज्यावेळी तुम्ही फॉर्मॅट पेंटर ऑप्शन क्लिक कराल त्यावेळी तुम्ही पाहू शकाल इथे डार्क झालंय हे. त्यावेळी आपल्याला समजेल की फॉर्मॅट पेंटर ऑप्शन हा ऑन आहे. आणि इथे ज्यावेळी मी कर्सर आणेन त्यावेळी एक ब्रश, छोटासा ब्रश तुम्हाला दिसेल आणि जस्ट आपल्याला ड्रॅग करायचा आहे. तर इथे आपल्याला हे जे हायलाइट कलर अँड टेक्स्ट कलरचं जे फॉर्मॅटिंग आहे ते आपल्याला दिसून येईल. तर अशा पद्धतीने आपण फॉर्मॅट पेंटरचा ऑप्शन यूज करू शकतो. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट. तर सुपरस्क्रिप्ट म्हणजे काय? मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवते. तर आपल्या मॅथ्स मध्ये काही इक्वेशन्स असतात, जसे एक्स ओके, एक्स आणि इथं आपल्याला सुपरस्क्रिप्टचा ऑप्शन मिळतो एक्स स्क्वेअर देन प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू झेड स्क्वेअर. तर असे समजा आपल्याला जर इक्वेशन काही टाईप करायचे असेल आणि हे जे 2 जे स्क्वेअर आहे तर याच्यासाठी याला काय म्हणतात? सुपरस्क्रिप्ट. आणि यासाठी आपण हा ऑप्शन यूज करतो आणि याची शॉर्टकट की तुम्ही पाहू शकता इथे कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस प्लस साइन. तर इथे अजूनही सुपरस्क्रिप्टचं ऑप्शन ऍक्टिव्ह आहे. तर आपल्याला परत याला क्लिक करायचं आहे. आणि समजा आपल्याला एखादा जर रसायनशास्त्रातला कोणता फॉर्म्युला जसा H2O, पाण्यासाठी आपण H2O वापरतो, तर आपण इथे सबस्क्रिप्टच्या उपयोगाने इथे करू शकतो H2O. ओके, तर सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट म्हणजे हाच फरक आहे की सुपरस्क्रिप्ट म्हणजे आपलं जे टेक्स्ट असतं ते स्लाइटली वरती असतं आणि सबस्क्रिप्ट म्हणजे आपलं जे टेक्स्ट असतं ते स्लाइटली खाली असतं. ओके, तर अशा रीतीने आपण सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट आपल्या डॉक्युमेंट मध्ये इन्सर्ट करू शकतो. तर याचा फायदा आपल्याला जास्ती करून मॅथ्स मध्ये किंवा रसायनशास्त्रात अशा टाईपचे जर फॉर्म्युले तुम्हाला टाईप करायचे असतील किंवा रसायनशास्त्रातले असे ह्या सगळ्या केमिकल फॉर्म्युले जर टाईप करायचे असतील तर तुम्ही हे सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट सोप्या पद्धतीने यूज करू शकता. ओके, तर सबस्क्रिप्ट साठी काय शॉर्टकट की आहे? इथे तुम्ही पाहू शकता कंट्रोल प्लस इक्वल टू साइन, बरोबर साइन जे आहे ते आपल्याला एकत्र प्रेस करायचंय म्हणजे
आपण सबस्क्रिप्ट करू शकतो. ओके. आणि आता नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे हेडर आणि फुटर. तर हेडर आणि फुटर म्हणजे काय? तर समजा आता इथे आपल्या माझ्या या डॉक्युमेंट मध्ये किती पेजेस तुम्हाला स्टेटस बार वरती दिसतील? 4 पेजेस आहेत. टोटल 4 पेजेस आहेत. आणि हे मी जे पेज आता ओपन केलंय ते पेज कोणतं आहे? 1 of 4 म्हणजे 4 पेज मधलं पहिलं पेज आहे. ओके. तर ऍक्च्युली हेडर आणि फुटर काय असतं? तुम्ही कोणत्याही पुस्तकात बघू शकता की चॅप्टरचं नाव असते ते वरच्या बाजूला पुस्तकाच्या वरच्या बाजूला असतं आणि प्रत्येक पेजवर सेम नाव असतं आणि खाली जे असतं ते पेज नंबर असतात. तर पेज नंबर काय असतात? ऑटोमॅटिकली फर्स्ट नंबर, पृष्ठ संख्या किंवा सेकंड नंबर, 2 नंबर, 3 नंबर असे बुकचे पेज नंबर्स असतात. तर हे आपण ऑटोमॅटिकली इथं क्रिएट करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला इथे इन्सर्ट हेडर. तर हेडरच्या इथं तुम्हाला प्री डिझाईन मिळतात. तुम्ही कोणतीही डिझाईन यूज करू शकता. सपोज जर मी ही डिझाईन केली आणि इथे मी लिहिलं कॉम्प्युटर. त्याच्यानंतर तुम्हाला इथे डबल क्लिक करावे लागेल आणि तुम्हाला इथे दिसेल की हेडरचं जे टेक्स्ट आहे ते लाईट कलर आहे. ओके. डार्क कलर नाहीये. आणि जे आपलं नॉर्मल जे टेक्स्ट असतं त्याच्यापेक्षा लाईट कलर असतं हे. आणि तुम्ही पाहू शकता की प्रत्येक पेजवर हे कॉम्प्युटर हा हेडर आलेला आहे. तर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जेवढे पेजेस असतील तेवढ्या प्रत्येक पेजवरती हा सेम हेडर तुम्हाला पाहायला मिळेल. आता समजा मला पेज नंबर द्यायचा आहे तर इन्सर्ट फुटर आणि इथे मी हा पेज नंबर इथे 1 नंबर आहे ऑटोमॅटिकली. ओके. तर तुम्ही पाहू शकता इथं 1 नंबर पेज ऑटोमॅटिकली हा पेज नंबर आला इथे. नेक्स्ट 3 नंबर पेज आणि 4 नंबर पेज. तर अशा रीतीने सगळे पेज नंबर तुम्हाला ऑटोमॅटिक मिळतील. ओके. तर अशा रीतीने हेडर आणि फुटर आपण यूज करू शकतो. तर अशा रीतीने आपण हेडर आणि फुटर यूज करू शकतो आणि इझिली प्रत्येक पेजवरती आपण हेडर आणि फुटर डिस्प्ले करू शकतो. आता आपण पाहूया की आणि फॉन्ट्सचे काय काय इफेक्ट असतात. तर इथे आपल्याला फॉन्ट राईट क्लिक केल्यानंतर फॉन्ट डायलॉग बॉक्स मिळतो. इथे तुम्हाला फॉन्ट रिलेटेड सगळे सेटिंग मिळतील. इथे तुम्ही फॉन्ट स्टाईल चेंज करू शकता. बोल्ड किंवा इटॅलिक इथून करू शकता किंवा कलर चेंज करू शकता. इथे शॅडो ऑप्शन असतो. तुम्हाला इथे शॅडो प्रिव्ह्यू दिसेल की शॅडो कशी असते. तर ओके केल्यानंतर तुम्ही इथे सगळे चेंजेस पाहू शकता. तर अशा रीतीने आपण आपल्या शब्दाला शॅडो इफेक्ट देऊ शकतो. ओके. तर आज आपण काय काय शिकलो? आपण शिकलो फॉर्मॅटिंग कसे करायचे, फॉर्मॅट पेंटर कसा यूज करायचा, सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट आणि फॉन्टचे शॅडो इफेक्ट्स कसे द्यायचे. ओके. थँक यू.